तर पुणे अपघात प्रकरणामध्ये पोलिसांवर कोणताही दबाव नाही। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हे स्पष्ट केलं। पोलिसांनी कुणाला धमकी दिली असेल तर कारवाई होणार असं त्यांनी म्हटलं। येरवडा कारागृहाच्या बाहेर नातेवाईकांना धमकी दिल्याच्या आरोपावर पुणे पोलीस आयुक्तांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। काल पण सर्वांना स्पष्ट केले होते की पोलीस यामध्ये जी कारवाई रविवारी प्रथम दिवशीपासून करत आहे, कोणताही प्रकारचे दबाव कोणाचाही या प्रकरणात पोलिसांवर कधी नव्हता आणि नाही आणि यापुढे पण राहणार नाही असे आम्हाला पूर्ण विश्वास आहे। आणि पोलीस कायद्याची मार्गाने चालतात, पोलीस कायद्याची मार्गावर चालू आहे। या प्रकरणात लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत ठामपणे भूमिका मांडून आम्ही घेऊन जाणार। त्यांचे आई-वडील नातेवाईकांनी काही लोक येरवडा पोलीस स्टेशनला गेले होते घटनेनंतर, तर त्यांना पोलिसांनी अशी धमकी दिली आहे की तुम्ही जास्त काळ इथे थांबलात तर तुम्हाला गुन्हा दाखल करू आणि त्यांना वाईट ट्रीटमेंट दिलेली आहे। अशी प्रकारची गोष्टी काल पण आमचे कानात आला होता। आम्ही नातेवाईकांना संपर्क करायसाठी आम्ही या विषयावर ऑलरेडी चौकशी अधिकारी नेमलेली आहे। त्या विषयावर नातेवाईकांची जे प्राथमिक चर्चा झालेली आहे, अशी कोणत्याही प्रकारची गोष्टी झाली नसल्याची त्यांचे आतापर्यंत म्हणणं आहे। आमची भूमिका स्पष्ट आहे। यामध्ये जर कोणताही पोलीस अधिकारी कर्मचारी आरोपीला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून काही घटनाक्रम केले असतील, अशा प्रकारचे अधिकारी कर्मचारीवर सक्त कारवाई करण्यात येईल ही मी स्पष्टपणे सांगतो।